तिथं गोंधळाला तिथं जर म्हणलं तर गोंधळाला महाराज तिथं ड्युटी आली ते जेवढे भाऊ बसेल असं प्रत्येक ठिकाणी जोड देवा उद्योगामध्ये जोड मानवामध्ये जोड पशु पक्षामध्ये जोड महाराज वा वा तसं तुमच्या घराला जोड हाई का नाही आहे कवळीचं राम 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 कोण लोक आहे आपण आम्ही वाघे मागे हा इकडे डोंगराकडे सुळसुळट झाला का तुमचा अहो डोंगरात लय जाण का त्यांचा हा? अरे डोंगरातून एक पाणी नाही राहत म्हणून ते सपाटाला पडत आहेत खाली हा हा याची सवय नाही का तुला बाबा अरे तुला काही माहिती का काय झालं डोंगरातून आहेत काय दगड खाते का अरे वाघ नाही म्हणलं वाघे जागरण गोंधळ करणारी रातभर तुम्ही चालता का हा मी बोंबलो तो शेजाऱ्या पाजाऱ्याला झोपा झोपा नाही येऊन दे पाहुण्याला झोपा नाही आजीबाजी झोपली मी त्याला गरगरण्याला आरडत राहत असतो उठ आता माझ्या झोपली रे पाणी कधी पडीत निमी पडीत त्यांच्यामुळे माग बसले भाऊती येडे नाहीत माग बसायला त्या घरातल्या पाच रे कोणतरी हातपाय दाबा रे त्यांचे पुण्य लागन तुम्हाला उठा हे बावच्या उठा उठा लवकर नाही तर जाम ती वगाची खाल्लेली राहते. जागे म्हणे घेऊन पाठ चारला काय खरे कोण लोक आहे वाघे तुम्ही वाघे बरं झालं तुमची माई गाठ पडली भाऊ तू याची अरे 50 वर्ष झाली तशी आम्ही वाघे पाहतो किती नगर नाही आमची 50 वर्ष हा कोणाच आहे जिंके जन्मा लयच का तू सबर आहे म्हणता भाऊ हा तुमचा भाव काय यो ते तो अकरावाला तो वाजवतो त्याचा भाऊ येईल तो त्याचा भाऊ येईल कोणी सोयरी जमायची तू भाऊ विचारलं ना भाऊ ते भाऊ नाही मग जागर सुपारीचा हा भाव सुपारी काय? बाई घेऊ जा 12,000 रुपये घेऊ फक्त हलकट काय झालं अरे ते जिंकेच्या माय काय तू आऊ सुनाव जातो का आता तुमचं तोंड पाहिलं लिंक लागेल का तुम्हाला वाटलं कपडे लय गरी पारखी हा. ऐक नाही हा अरे भाऊ माझं का आता जाऊ दे फोन निघले नाही तर पहिले मला काय शिकायचं मग सुपारी द्यायला डायरेक्ट घरी द्यायला आमच्या म्हणजे जर सुपारी ठेवली असते हा तुला आम्ही 20 ते 25,000 रुपये एक सुपारी देणार आयला बोलून फसलो का काय मी मग नाही तर काय पण जाऊ दे आता तुझ्या तोंडात नाही शब्द गेला हा 10-12,000 आपले 1,000 13,000 रुपये सुपारी तुला आणि कार्यक्रम रात्र भरतोय कष्ट सुद्धा नको आम्हाला मग जेजुरीकडे नियमाप्रमाणे हा शास्त्र कार्यक्रम करा आणि तुमची सुपारी घेऊन या. म्हणजे 5 मामाचा जागरण करायचा आणि काका मामाचं केलं काका रागवते ना. अरे 5 मामाचा हा 5 नामाचं बरोबर तरी किती वेळ तरी अंदाज आणि कार्यक्रम कधी चालू करते काही घेऊन देत नाही हा पण एकदा का सूर्यनारायणाचं किरण आरती पडलं का आरती याला 5 नामाचं म्हणजे का वाघाला ऍम्ब्युलन्स उभी करावं लागेल ना माग का बरं एवढ्या रात गमावली तुम्ही किती 2 दिवस आरडले हा गाणे हे 5 नामाचं पुढे नाही एक गाणे बदलून म्हणतात पण 5 नामाचं हा नाही का? चालेल पण आमच्या कार्यक्रमाचा नियम काय नियम आहे आमच्या जर कार्यक्रमाला मुरळी नसली तर आमचं पब्लिक झोपी जात पुढे जात झोपी हा झोपी जात हा आणि जर मुरळी असली ना हा मग पब्लिक जात असं आहे का नाही मला सांगू एक प्रॉब्लेम आहे राव काय आमच्या मुरळीच नाही काय मुरळी नाही नाही अरे बेकारी जाय काय झालं अरे मा धकन कसं बी हा पण मा मित्राने हौशी त्या त्याचं बिगर मुली धकत नाही मला पाहावं लागेल त्याला एकदा पुसून येतो टावेलनी काय झालं? त्याला पुसायला ते सांबरण भरला का तुम्हाला पुसून येतो मी. अरे माणूस म्हणत नाही हा, विचारून घेतो. हाय, विचारून. बिगर मुलीचं धकन करी हा. ड्यूटी मामा उसके पास मुरली नहीं क्या करना है छोड़ के दो वो बोलतो छोड़ के दो के जागरण बंद झाली आमचं काय झालं रे आम्हाला इंटाळ पाडला कोण बाळातीन झालं ड्युटीची नामची आजी सासू आजी सासू बाळातीन झाली नीट तुम्हाला पाडा काय काही नाही कुठे यायचे ना लागत आपण सकाळी ना वांबुरीच्या कॅन्ड होतो तिथं काय कुणी कुणतरी जागरण करून येते ज्या तापीत मुरली दिसन त्याला मी सुपारी देऊ हा एवढं आहे. आहे ना पण जाऊ दे. जे गावडीचे असले का त्यांना नाही द्यायचे. गावडीचे काही गावडीची वाघ अरे गावडीचे का गावडीचे हा ते नाही चालत आम्हाला हा ते बी खरे दादा हाय मुरळी आहे आमचं आहे किती आहे 2 आहे 2 हा सगळे त्याला की शिव देऊन मोकळा झाला नाही म्हणतो आता म्हणतो 2 कुठं सुपर जाऊन देतो मग भाऊ हा मुरळे आहे आहे. तुला काही इच्छा राग नाही येणार ना? अजिबात नाही तर मुरळे आहे म्हणतो हा म्हातारे का नाही तर नाही तुला काय लग्न करतं का टेन्शन तसं नाही तुम्ही आणता ना म्हातारे कोतारे त्यांना नाचताना यायचं गाताना यायचं ते बिचारे येते देवाचं भंडार वाहत्यान हा. हातात गाठी घेऊन उभे राहत्यान हा. मग म्हणते म्हणा बरं गाणं
मग त्यांचे जुने गाणे ते काय आवडत मग जुने गाणे कसे म्हणतात कशा वाटतात तुझ्या घराला नवला का पायाची खुलून खुलून खुलून. एवढ्या हादराच्या काय दादा जुनं ते सोनं आहे पण आज बालकाची नाही आताच फोनवर बसूपर्यंत अडचणीत बोलत येत तुमच्या काय मुळे आहे का आपण म्हणत आहे चांगली आहे का काय म्हातारी काय दोष आहे का आपल्याला? मग मी काही विचारलं सरळ विचारलं हा तर ते बी खरी दादा आहे चांगली म्हणजे मुरळी लई म्हातारी नाही हा. आणि लई नाही तरी नाही मापात आहे मापात असे आवडले आलेले हा कडतात कडते दाताला लागल्या अरे शान्या बस मध्यम चालेल कशी का सांग बोलवा त्यांना म्हणा ते आले म्हणा कोण आलं आम्ही दोघं भाव घेऊन आलो तुम्हाला अरे ते नवऱ्याला म्हणते रे बाबा बाबा मी एक तास होत मी म्हणलो असतो बाई सांग मी आलो हा आता दोघं आल्यानंतर बाईला म्हणा ते आले पाहुणे म्हणलं पण इतक्याला बोलायला दम पुरतो म्हणा ते बी खरी चल का तिथे म्हणून बाहेर आहे तुला उलटो रान बघा आणि कुत्र्याच्या तोंडात दिला मग बुवा काय कुत्र्याचं तिची ओळख पडलेली असं आहे का आलं पण भुकलं नाही का तुला चल बाय बानू तिनं नको हात पाय ताणू मस्त मोगा जीव कणू कणू तू वाढ तू होता मग चल बाय द्वारका तिला म्हणा जेवण तिला खारकात आणि ती अवस्थेला गारकात येईन का ती वस्ती का लहान आहे का? चल बाय सुशीला काय नाव आहे? सुशीला काय मित्र बरं वाटलं असं आता आमचं गाव वाढव जाऊ दे आजचा देव त्याला टेन्शन नाही राहील आता नावातच खुश खुश तुला नागू आहे का खुश हा खुश खुश काय नाही म्हणलं सुशीला तिला म्हणा लागेल का आमच्या अवस्थेला काय सुपारी द्यायला तुम्ही लोकांनी चढी दे ना एवढा आहे तुम्हाला जर म्हणलं वागू बा 1500 कमी करा ना तुम्ही नक्की त्या मार्गाला म्हणता काही खरी नाही सीजन चालू आहे भाऊ दादा काही की नाही चल बाय पुरी भाजी आण म्हणलं की काला पुरी संघ अरे पुरी नाही म्हणलं पुरी म्हणलं पुरी आली आली हे पाटील गावाची गेले बाई हा पाटाला झकडा चालू झाल्या बर काय सांगायचं तुला हा घरून निघल्यापासून कळा चालू झाल्या तर मला बर वाघुरी जवळ आलो महाकाळा चालू झाल्या हा वर रुपये हो बाई हा घ्या 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 चालू चाल बोलायचं आमच्या इथे आहे ना पाहुणे रावळे आले ना त्यांना चपला न केले शिवमाग जाऊन देत नाही चहा पाणी म्हण चपला नाही चाप हा बाबा खुर्शी त्रास व्हायला लागला जादा काय सांगायचं तुला भाऊ हा घरून निघलो हा वांबूर द्यायचं तर 4 वाजता गाडी की काढली बाय 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 आणि मग आहे ना वांबूर जवळ आल्यावर महाकाळा चालू झाल्या लय तकलीफ व्हायला लागली असं आणि मग मग जेव्हा रोड सोडून वड्या गाडी खाली आली इकडून आले का साऱ्या वस्त्या कोणत्या वस्ती पैसे गाडी उभी केली ते म्हणजे पुढं अशी हात करायची कसं काय आमची गेली तुम्ही मला फोन केला तर एका फोनात ठेपा सांगितला असता वड्या ना आईचा आजू हा ते तुला कशी मग तर मग मला डवळायलाच लागलो तकलीफ जादा लागली हा काय सांगायचं हा जवळ गाडी आली बंद रेव बंदराच्या खाली निघलो मोठ्या गुडघ्या एवढ्या 2-4 गाठच्या हा आहे पहिल्या गचकीत गाडी आदळल्याबरोबर हा मस्कान पाटील तिथं बाळा तिला बाबू त्याला पाठ भोकू झाला धुतला उभे तुम्हाला भेटायला आला अरे बाई एक भिताडी तोंड एक मिनिट कोणाची वाढ काय बाबा बारीक जीव त्याचा दैत मारून अरे बाई तुला बस काय दिसली नाही का तिला हाडात सोडून मला बायकोला काय उत्तर तसं नाही झालं जरा पाटलाचं अवसन पाहून घाबरले एवढी बहादूरच नको ती काय म्हैशी का भादरायला अरे घाबरली तुला पाहून कलरला पाहून गेली म्हणजे 6 महिने तिची भादरणी का घाबरली दादा तुला हे नाही विचारलं कवशी आली चिंती आजे म्हणली आजे म्हणायच्या ऐवजी येणे झालं हा गरबडली ती गरबडली हा ती कोंबडी वळती काय नाही कोंबडी ओळखली कुत्र पळत बाबा का म्हणून देते तिकडं कुत्रा धरी ना बाबा अरे ते दुसरे मुरळे पुढे गेले मला ती नेले का काय कुत्रे बित्रे होय ती काय कोंबडे फिंबडे का कुत्रे आई कुत्र्याने अजून तिची गावली का हा भाऊ हा बोललो राव आम्हाला कळणी का ना काय नाही करता ए बाई चाल रे हो का वर उभी ना तोंड नाही पळायचं बाबू बा तुमची बाई तर तोंडात चहा पिती तू काय मागून पितो का अरे बाबा आयले म्हणजे बरात
प्रत्येक ठिकाणी जोडे, जिथं जागरण तिथं गोंधळ, जिथं ड्युटी तिथं ड्युटी भाऊ, गण तिथं गवळण. खरे गवळण पाहिजे का? पाहिजे का गवळण? कधी पाहिजे का गवळ हा? येड्या, अरे त्या गवळीच्या नादी लागू नाही भाऊ. कमून र अरे चांगले चांगले रथी महारथी त्यांचे हात टेकले. खरे आपण कोणत्या झाडाचा पाला आहे? काँग्रेसाचा. हा? अरे त्यांच्या लय चालत राहावं लागत तरी दादा हो. दादा गवळ पाहिले कोणी? हे पाहिली गवळण या बाईने पाहिजे. मग अहो काय सांगायचं दादा, पठारे पाहुण्याचं जागरण, अहो पठाऱ्याचं पाहुण्याचं जागरण 2 दिवसापासून काळजी पडली. गवळण नाही, गवळण नाही. अहो गेलो श्रीरामपूरला, श्रीरामपूरला गेलो गवळण पाहायला. श्रीरामपूर आहे ना? अरे श्रीरामपूर, जेव्हा श्रीरामपूर मध्ये गेलो तिकडून गवळण आली होती दादा. हॉटेलवर बसलो, गवळण तिकडून आले, गवळ्याला बोलून घेतलं. बसलो टेबलो, खुर्चीवर बसलो, टेबलो चहा टारला मालकाचा हॉटेलवाल्याने. पण आता पहिले चहा पा जावा, आपलं पटरे पावडे कार्यक्रमाला घेऊन जावा. जावा चहा ठेवला, पण गवळण इकडे चहा पाहिला का नाही काय माहिती. अहो बाई जशीच उठली ना तशीच कपावर चढली. अहो हो हो करता करता हो बाई पडत पडत म्हणता म्हणता बाई पडली ना कपात. तेव्हा बाई चहाच्या कपात पडली. काय सांगू, जेव्हाची कालबील झाली माझ्या. अहो इतकं तळतळ आली, आता करावं काय, मला पावता येत नाही. पण दहावीला झाला तेव्हा कपडे काढले, देखील उडी. काय सांगू दादा, 3 महिने 3 महिने हिंदूत सापडली नाही. अरे त्याला कारण होतं. 5 महिन्यापासून मपले 2 महिने मी चहाच्या कापात सापडीत होतो, ते सापडलं त्याची मुरळी कुठून सापडत. अरे वा, चहाचा कप केवढा होता असा? याच्या कपात पडाल काय माशी होती काय? अशीच होती काय एवढी मोठी बोल बाई. हो बाई, आता रात्र रात्री सोंग झाले. बर आता तुला काही येत असताना मुखातून एखादा अभद्र गवळण होती. पड्या पड्या काढ्या ना बरोबर तिकडे आभाद्र नाही, कमी अभंग गवळण. हा मग तेच म्हणतो. आभाद्र म्हणल्यावर थांबते का पब्लिक? ते केलं ते. बाई म्हणा ना, येते तू मी बसतो का पुढं पैसे सोडायला तुला? तू चाळीत बस, आपलं कोण नाही, कोणती पण तू जेवढे नेले पैसे